नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या सीए मराठी न्यूज चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। वाल्मिक कराडला मकोका, पण शिक्षा किती होणार आणि कायदा नेमका काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या सीए मराठी न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा आणि शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाकडे राज्याचे लक्ष लागले असून या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी एक आरोपी वगळता सर्वच आरोपींना अटक केली आहे। त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे। या प्रकरणात मास्टर माइंड असल्याचा आरोप झालेल्या वाल्मिक कराडवर अद्यापही 302 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल झालेला नाही, पण सीआयडी कडून आज वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली। दरम्यान खंडणी प्रकरणात पोलीस कोठडी संपल्यानंतर वाल्मिक कराडला आज केज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। आता कराडवरही मकोका लावण्यात आला आहे। मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने आता वाल्मिक कराडला जामीन मिळण्याची शक्यता कमी आहे। दरम्यान यापूर्वी संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले, प्रतीश घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, विष्णू चाटे, सिद्धार्थ सोनवणे, महेश केदार आणि जयराम चाटे यांच्यावर देखील मकोका लावला आहे। मकोका अंतर्गातील गुन्ह्यात विशेष न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज करावा लागतो। ते विशेष न्यायालय छत्रपती संभाजीनगर येथे आहे, त्यामुळे मकोका अंतर्गत जामिनासाठी संभाजीनगरच्या कोर्टात अर्ज करावा लागणार आहे। आता नेमकं मकोका म्हणजे काय आणि आरोपीला किती शिक्षा होते, कायदा काय आहे हे देखील आपण जाणून घेऊया। महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गेनाइज्ड क्राइम ऍक्ट म्हणजेच मकोका कायदा संघटित गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी 1999 मध्ये आणला। त्यापूर्वी असलेल्या टाडा कायद्याच्या धर्तीवर मकोका हा कायदा आणला गेला। हप्ता वसुली, खंडणी वसुली, अपहरण, हत्या, सामूहिक गुन्हेगारी या विरोधात मकोका लावला जातो। संघटित गुन्हेगारी आणि अंडरवर्ल्ड संपवण्यासाठी हा कायदा करण्यात आला। हा कायदा लावल्यानंतर अटकपूर्व जामीन मिळत नाही। या कायद्यातील तरतुदी काय आहे हे देखील आपण बघूया। मकोका कायदा एकापेक्षा जास्त आरोपी टोळी म्हणून गुन्हे करत असतील तेव्हा लावला जातो। या कायद्यात पोलिसांना 180 दिवस दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी मिळतात। हा कायदा लावल्यानंतर आरोपींना सहजासहजी जामीन मिळत नाही। एका आरोपीवर 2 पेक्षा जास्त आरोपपत्र त्यापूर्वी दाखल असतील तेव्हाच हा कायदा लावला जातो। या कायद्याअंतर्गत आरोपीचा कबुली जबाब नोंदवता येतो। त्या कबुली जबाबाचा वापर इतर सह आरोपींसाठी करता येतो। मकोका कायदा फरार आरोपीवरही लावता येतो। त्याची संपत्ती जप्त करता येते, त्याची बँक खाती देखील गोठवता येते। मकोका कायदा कठोर आहे। हा कायदा लावल्यानंतर आरोपींची सहजासहजी सुटका होत नाही। यामध्ये किमान शिक्षा 5 वर्षांची व कमाल जन्मठेपेंची शिक्षा आहे। गुन्हा ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडतो त्या ठाण्याचा अंमलदार संबंधित आरोपींवर मकोका लावण्याचा प्रस्ताव पाठवतो। शहरी भागांमध्ये अतिरिक्त पोलीस आयुक्तांकडे हा प्रस्ताव पाठवला जातो, तर ग्रामीण भागामध्ये स्पेशल आयजी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे हा प्रस्ताव पाठवला जातो। या अधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यानंतर मकोका त्या प्रकरणात लावला जातो। एखाद्या टोळीवर मकोका लावण्यात आला तर त्याचा तपास शहरी भागात एसपी दर्जाचा अधिकारी तर ग्रामीण भागामध्ये डीवायएसपी दर्जाचा अधिकारी करतात। 180 दिवसांपर्यंत पोलिसांना यामध्ये आरोपपत्र दाखल करता येते। मकोका लागल्यानंतर 6 महिन्यांपर्यंत आरोपींना जामीन मिळत नाही। विशेषतः गुन्ह्याचा तपास होत नाही तोपर्यंत जामीन दिला जात नाही। पुढे देखील आरोपींना जामीन मिळणं कठीण असतं। मकोका गुन्ह्यात किमान 5 ते 10 वर्षांची शिक्षा व 5 लाखांचा दंड होऊ शकतो। जास्तीत जास्त शिक्षा ही गुन्ह्याच्या स्वरूपावरून ठरत असते। या प्रकरणी आरोपींना जन्मठेप किंवा फाशी देखील होऊ शकते। तर याबाबत तुमच्या प्रतिक्रिया काय आहे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सीए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब देखील करा। धन्यवाद।